गाईचे शेण आणि गोमूत्र ह्यांच्यामध्ये आयुर्वेदिक घटक मानले जातात। ह्याचाच अभ्यास करून पंढरपूरच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क गाईचे शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापलंय। कारवर गाईचं शेण आणि गोमूत्र लावल्यानं कारमधील तापमान कडक उन्हात सुद्धा निम्म्यावरती येतंय। परिणामी कारमध्ये थंडावा जाणवतो आणि या हेतूनं पंढरपूरच्या डॉक्टर रामहरी कदम ह्या डॉक्टरांचा देशी मात्र वैज्ञानिक सिद्धांतावरील जुगाड सध्या चर्चेत आहे। संपूर्ण कारला शेणाचं आणि गोमूत्राचं लेपन केल्यानं कारचा लुकमध्ये सुद्धा चांगलाच फरक पडलाय। काय कशा पद्धतीने या गाडीची निर्मिती केली, काय काय प्रयोग? नमस्कार, मी डॉक्टर रामहरी कदम। या देशी गाईचं शेण आणि देशी गाईचं गोमूत्र या दोन्हीचा एकत्रित वापर करून या गाडीला मी लेप दिलेला आहे। मग हा का दिला तर एक म्हणजे गाडीचं तापमान जे आहे ते 50% कमी होतं याच्यामध्ये। दुसरी गोष्ट, रोज गाडी पुसावी लागत नाही आणि जो कालावधी लागतोय साधारणतः 1 तास ते पाऊण तास, तो फक्त 5 मिनिटांमध्ये माझा काचा पुसला की काम होऊन जातं। आणि दुसरी गोष्ट की देशी गाईचा गोबर आणि गोमूत्राला आपल्या आयुर्वेदामध्ये ऋषींनी संज्ञा वापरली की गोबर वसते लक्ष्मी, गोमूत्र संजीवनी। मग गोबरला लक्ष्मीचं स्थान का दिलंय आणि गोमूत्राला संजीवनीचं का स्थान दिलंय याचा मी वैज्ञानिक अभ्यास केला, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्या गोष्टी। आणि मग मी माझ्या औषधामध्ये किंवा शेतामध्ये आणि आपल्या आरोग्याबद्दल की ह्या गोष्टी कशा फायदेशीर आहे माझ्या लक्षात आलं आणि हे लोकांसमोर मला आणण्यासाठी मी एक हा नवीन संकल्पना केलेली आहे। गाडीचं टेम्परेचर किती ना आता मोजायचं म्हणलं तर निम्म्यानं तरी कमी होते। गाडी कूल राहते? हा, गाडी एकदम थंड राहते। हे पाहिलंय तुम्ही, इथं एकदम तापणार चटका बसतो, इथं तसा चटका अजिबात बसत नाही। त्याच्यामुळे आतमध्ये पण थंडावा राहतो त्याच्यामध्ये।